या वर्षाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे व्यक्ती होते की बघा, त्यांनी जीवनामध्ये 48,000 पुस्तकं वाचले. म्हणजे ते कलाप्रेमी, एवढे शिक्षणप्रेमी, आपल्या राज्यघटना त्यांनी दिली. म्हणजे एवढा त्यांना बुद्धिमत्ता त्यांना प्राप्त झाली होती. तर त्यांच्या जीवनातला एक प्रसंग मी त्यांना तुम्हाला सांगतो. त्यावेळेस ते जे लहान होते त्यावेळेस ते रोज वाचनात जायचे आणि वाचन करायचे. त्यांना वाचनाची खूप आवड होती. तर रोज ते 12 तास 14 तास रोज वाचन करायचे. वाचनामध्ये एवढे गुंतून जायचे की त्यांना जेवणाचे पण लक्षात राहत नव्हतं जेवण कधी करायचं. बरोबर आहे. पण ते कधी कधी घरातून कधी पाव घेऊन जायचे, कधी काही जेवण घेऊन जायचे. बरोबर. तर त्या वाचनामध्ये एक सिक्युरिटी गार्ड होता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय करायचे, तर कधी त्यांना वेळ भेटला तर वाचनाच्या त्या जेवण त्यांना सांगा व्यवस्थित गोष्ट ऐका म्हणून. त्या सिक्युरिटी गार्डने त्यांना बघितलं. तर त्या बघितलं तर त्यावेळेस त्यांनी म्हणले की तू या इथं परवानगी नाहीये की तुम्ही असं जेवण करू शकता किंवा काही खाऊ शकता. त्यावेळेस तुम्ही उद्यापासून वाचनात यायचं नाही, तिथं वाचन करायचं नाही. तर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले, ते म्हणाले की मला तुम्ही काही सांगा पण मी पुस्तकाशिवाय जगू शकत नाही, मी वाचनाशिवाय जगू शकत नाही. तर तुम्ही मला काही सांगा, मी बसून डबा आणणार नाही, पण मी वाचनाशिवाय पुस्तकाशिवाय मी जगू शकणार नाही जीवनामध्ये. अशा पद्धतीने डॉक्टर